हे आळूच्या पानाची भाजी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खायला खूप छान लागते। तर आज आपण मराठवाडा पद्धतीने हे आळूच्या पानाची भाजी बनवणार आहोत। तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आळू वडीची भाजी। तर त्यासाठी मी इथं 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथं आळूचे पानं घेतलेले आहेत। 8 ते 9 मी आळूचे पानं घेतलेले आहेत। असे ताजे फ्रेश पानं आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला हळद, लाल मिरची पावडर, भाजलेले जिरेची पूड घालायची आपल्याला थोडीशी, थोडासा ओवा घालायचा आहे आपल्याला हातावर चोळून। ओवा घातल्यामुळे आपलं बेसन पीठ पचायला हलकं जातं। आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून यामधल्या गुठळ्या फोडून व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला। अशा प्रकारे बेसन पीठ भिजवून घेतलेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, पानाला व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपल्याला बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। मस्त झालेलं आहे। तर आता आपण आळूच्या पानाला हे बेसन पीठ लावून घेऊया। आता आपल्याला एक एक आळूची पानं घेऊन याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे पान असं उलटं टाकायचं आहे आणि याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे पान। अशा प्रकारे तर याला थोडं थोडं वरून बेसन पीठ लावायचं आहे पानाला। अशा प्रकारे दोन्ही साईडकडून आपल्याला हे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे याला पानाला। अशा प्रकारे बाकी सुद्धा पानाला आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व पानाला बेसन पीठ लावून घेतलेलं आहे आळूच्या पानाला। इथे एक पॅन ठेवलेला आहे मी, यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे छोट्या पळीनं। तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा मोहरी। मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे तर पाव चमचा जिरे घालायचे आहेत आपल्याला। व्यवस्थित जिरे आणि मोहरी आपली फुललेली आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला 1 ग्लास पाणी। आता पाण्याला आपल्या उकळी काढून घ्यायची आहे, व्यवस्थित उकळू द्यायचं आहे पाणी आपलं। पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे तर आता हे पानं यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। पाणी उकळल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे। तर आपल्याला पानं यामध्ये घालायचे आहेत। काही जण हे पानं स्टीम करून घेतात, काही जण तळून घेतात, पण आज आपण हे पारंपरिक पद्धतीने हे आळू वडीची भाजी बनवणार आहोत। व्यवस्थित आपल्याला हे सगळे पानं ह्या पॅनमध्ये घालायचे आहेत। आता गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे। एक साईड व्यवस्थित आपल्याला हे खालची व्यवस्थित शिजू द्यायचे आहे, नंतर आपल्याला हे पलटी करायचे आहेत। यावर 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिजले जातात पानं।
1 ते 1.5 मिनिट झालेला आहे. तर आता आपण हे पलटी करून घेऊया. खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता आपण पलटी करून घेऊया. खालच्या साईडचं थोडंसं पीठ निघून गेलेलं आहे, काही हरकत नाही आहे. व्यवस्थित आपण हे पलटी करून घेऊया. अशा प्रकारे आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून. दुसरीसुद्धा बाजू व्यवस्थित शिजलेली आहे आपल्या आळूच्या पानाची. मस्त शिजलेले आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्ही हे असे सुद्धा खाऊ शकता थंड करून याला कापून. मला सुद्धा खूप आवडतात अशा प्रकारे केलेले आळूचे पानं. आता आपण हे काढून घेऊया. एका चाळणीमध्ये आपल्याला हे पानं काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला चाळणीत काढून घ्यायचे आहेत. प्रकारे मी आळूचे पानं काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे थंड करायचे आहेत पूर्णपणे आणि नंतरच कापायचे आहेत. हे राहिलेलं जे पाणी आहे, आळूचे पानं शिजवून राहिलेले किंवा स्टॉक, हे आपल्याला ग्रेव्हीला वापरायचं आहे. आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं थोडं खोबरं भाजून घेतलेलं आहे. सुकं खोबऱ्याचे थोडेसे काप करून भाजून घेतलेलं आहे. आणि एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कापून त्याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे काळा होईपर्यंत. तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी मसाला काढून घेतलेला आहे. यामध्ये 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे. मी व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे मसाला. एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर यामध्ये घालायचे थोडेसे आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा व्यवस्थित आपल्याला ह्या अद्रक लसूण बरोबर फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे यामध्ये. मसालासुद्धा आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. एक मिनिटभर परतायचा आहे आपल्याला मसाला. मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरचा साठवणीचा काळा मसाला घेतलेला आहे मी, तो घालायचा आपल्याला. त्यानंतर काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे मी 1 चमचा. यानं कलर खूप छान येतो भाजीला. अर्धा चमचा गरम मसाला. तर व्यवस्थित आपल्याला हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्सरमध्ये थोडासा मसाला राहिला होता, मी त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला 1 ते 1.5 मिनिट हे मसाले पाणी घातल्यानंतर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. पाणी घातल्यामुळे आपले मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित शिजल्यासुद्धा जातात. तर 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. घातल्यानंतर मी 1 ते 1.5 मिनिट मसाला शिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये. तर आता आपल्याला हा राहिलेला स्टॉक यामध्ये घालून घ्यायचा आहे, जे आपण आळूचे पानं शिजवले होते या पाण्यामध्ये. तर
तुम्हाला कशी पाहिजे भाजी, घट्ट पातळ कसा पाहिजे रस्सा, त्या प्रकारे तुम्ही पाणी घालू शकता त्या पद्धतीने. आता यामध्ये घालायचं आपल्याला मीठ घालायचं आहे. अगोदरसुद्धा आपण आळूच्या पानामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे. आता आपल्याला ह्या रश्श्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता आपल्या आळूचे पानंसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत, तर आता आपण हे कापून घेऊया. तर व्यवस्थित आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत. असे मस्त लेअरसुद्धा सुटलेले आहेत, यानंतर तुम्ही बघू शकता. असे सुद्धा खूप छान लागतात हे आळूचे पानं. अशा प्रकारे आपल्याला सगळे आळूचे पानं कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व आळूचे पानं कापून घेतलेले आहेत. आपला रस्सासुद्धा उकळलेला आहे आणि याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आपल्याला रस्सा बनवताना गरमच पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे रश्श्याला कलर खूप छान येतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. आता आपण हे कापून घेतलेले आळूचे पानं घालणार आहोत यामध्ये. तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आळूची पानं घातल्यानंतर. आता आपल्याला यावर झाकण ठेवून 2 मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे. जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपले आळूचे पानंसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा आपली शिजलेली आहे. त्यामुळे आपल्याला 2 मिनिटासाठी आपल्याला यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिट झालेले आहे, तर आता आपण झाकण काढून बघूया. मस्त आपली भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित भाजी आपली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून याला खाली काढून घेऊया. यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. मस्त आपली आळूच्या पानाची भाजी तयार झालेली आहे. आता आपण आळूच्या पानाची भाजी सर्व करून घेऊया. मस्त झालेली आहे आपली आळूच्या पानाची भाजी. अशी मस्त आपली मराठवाडा स्पेशल आळूच्या पानाची भाजी आपली तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहे. तुम्ही हे पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.